अय दीप्या, बोलव ना त्या शुभ्याला. किती वेळ झाला ती फोनवरच बोलत बसलाय. तिथं चहा थंड व्हायला लागला. अय शुभ्या, आवाज कर ना आता. घुसतो त्या फोन मध्ये. चल लवकर. काय म्हणतो माहिती गरजेच्या. हा बा 5 मिनिटात करतो बा. काय बोलायचंय? पहिली गोष्ट म्हणजे माझं तुमच्यासोबत मैत्री ठेवायची नाही. तुम्ही तर जाता माझ्या प्रेमावर. आणि दीप्या, तू तर मैत्रीचीच गरज नाही. मला नको शिकू कोणाला कसं बोलायचं आणि कोणाला कुठं टाइम द्यायचा आहे. त्या मुलीवर माझं प्रेम आहे. आणि हा मैत्री आणि प्रेम या दोन्हीला मला टाइम देता येत नाही. तुमची काळजी करा. मला ना प्रेम महत्वाचं आहे, तुम्ही नाही. लहानपणीची आपली मैत्री एका झटक्यात तोडतो का? आता आपण मोठे झालो. असं पण तिला तुमच्यासोबत राहिलेलं आवडत नाही. पण भावा, मला नव्हतं माहिती आपली मैत्री एवढी कमजोर आहे म्हणून. की एका पोरीच्या सांगण्यावरून तू मैत्री तोडशील. 5 महिने झालं ना भेटली तुला ती. तिच्यावर एवढं प्रेम चांगलंय. पण 5 वर्ष झाले आपल्या मैत्रीला अजून भरोसा पण नाही. पण भावा, तुला गरज पडेल तेव्हा नक्की परत ये. कारण आधी प्रेम जवळ करतं आणि नंतर खचून मारतं. आज एक गोष्ट तर समजली, लहानपणीची मैत्री पण विसरून जाते. एक पोरगी काय भेटली, साली मैत्रीच्या नात्यात घेतलेली प्रत्येक शपथ विसरून जातात. काय चुकलं असेल तर माफ कर. आयुष्यभर कधी सोबत असो काय माहित नाही, पण आयुष्यात कधीतरी सोबत होतो हे कायम लक्षात ठेव.